जस्ट श्रुती आता निघाले. खूप छान झाला एक्सपिरियन्स, खूप छान होता. आज बोलतो तर चहा चहा करते. इकडे शिवांशनी सजेस्ट केलं होतं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही निघालो आहे दगडूशेठला गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी. आता आम्ही इकडे पोहोचलोय. श्रुती हे पण पोहोचले. ते श्रुती त्या साईडला आहेत. बॅक साईडला आलो होतो आम्ही आता. एवढं सकाळी येऊन पण एवढी गर्दी आहे आता. जस्ट आम्ही इकडे पोहोचलो आता. पावती वगैरे बनवली. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे अभिषेकचा आमचा. त्याच्या अगोदर फक्त येऊन इकडे दर्शन घेतलेलं आहे. आता पावती बनवली तर आतमध्ये जाईल, अभिषेक करेल आणि स्वीटीला ब्लेसिंग्स घेईल बाप्पा. आणि खूप छान सुरुवात झाली आहे दिवसाची. तर असाच दिवस याच्यापेक्षा चांगली सुरुवात नसू शकते. डिवोटीज फ्रॉम डिफरंट प्लेसेस ओनली वन विश घेऊन येतात बाप्पाचा आशीर्वाद. जस्ट एंटरिंग हिअर मेक्स यू फील सो स्पेशल. आता आपण अभिषेकसाठी इनसाइड आहोत. हा मोमेंट कॅमेरामध्ये फुल्ली कॅप्चर करता येत नाही. द फिलिंग इज ट्रुली डिवाइन. बाप्पा समोर बसून प्रार्थना करायची, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा. दॅट्स द बेस्ट फिलिंग. मे गणपती बाप्पा ब्लेस एव्हरीवन विथ हॅपीनेस, गुड हेल्थ, सक्सेस अँड पीस. तर अशा प्रकारे आमचा अभिषेक झालेला आहे आणि खरंच खूप छान वाटलं. आम्ही खूप टाइम पासून ट्राय करत होतो आहे ना चेक करायचं. खूप वेळा विचार केला यायचं पण ते पॉसिबल झालं स्वीटीमुळे. स्वीटीच्या बड्डेला आम्हाला यायला इकडे मिळालं आणि खूप छान झालं इकडे. तिला पण खूप छान ट्रीट केलं सगळ्यांनी. अरे तर आता खूप छान प्लेसेस मिळालेत आम्हाला आणि खूप प्रसन्नता फील होतीये. खूप छान झालं एक्सपिरियन्स, खूप छान होता. आणि अभिषेक करायला उत्कर्ष पण आला होता. त्याच्या स्कूलची सुट्टी करून आलाय फक्त स्वीटीसाठी. ते बघा ती त्यालाच बघून स्माईल करते. तर बिहाइंड द कॅमेरा सिटी होती जिने सगळे शूट केले. खरंच खूप छान शूट केले तिने. तो बिलकुल पण अलाउड नाही आहे, पण आम्ही एक जस्ट तुमच्यासाठी तुम्हाला दर्शन पोहोचवावं त्यासाठी आम्ही हे शूट केलं. तर आय होप तुम्हाला पण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळाला आणि नक्की सकाळी सकाळीच या. सकाळी खूप बेस्ट एक्सपिरियन्स असतो इकडे. आम्ही थोडं अजून लवकर यायला होतं, अजून लवकर यायला पाहिजे छान होतं. झालं. तर आता आम्ही निघालोय नाश्ता करायला. आम्ही सकाळी 5 वाजता उठलोय तरी पण अजून काही जास्त भूक नाही लागली आहे. पण मम्मीला कामाला जायचंय त्यामुळे आम्हाला लवकर लवकर आवरावं लागेल. आणि तिचं चालू झालं आहे जायचंय जायचंय जायचंय. त्यामुळे आम्ही आता फटाफट नाश्ता करायला जातो आणि मग तिथून पुढचा प्लॅन तुमच्यासोबत शेअर करतो. आता दर्शन वगैरे तर झालं व्यवस्थित. सकाळी काही खाऊन नाही आलोय. आता सगळ्यात अगोदर आता खाण्यासाठीच शोधतो. आणि कॉलेज टाईम नंतर या रोडला मी आलो आता टाईम नंतर. तर आता त्यांनी जसं सजेस्ट केलं त्याप्रमाणे आम्ही चाललो इकडे. बाकी अजून पोहोचलो नाही. सगळ्यात अगोदर आम्ही चाललो आता. 2 व्हीलरवर असल्यामुळे इझी आहे इकडे ना. कारला थोडा टाईम लागतो. तरी ट्रॅफिकचा टाईम नाही हा, तरी पण वेळ लागू शकतो. तर फायनली आम्ही इकडे, मी तर आलो होतो अगोदरच. श्रुती पोचली आत्ता. चला चला चला. मम्मी कसं आलं दर्शन? तुम्ही आम्हाला सोडून आतमध्ये गेला होता. लाजतीये वाटतं मम्मी यायला. खरंच खूप मस्त ॲम्बियन्स आहे. म्हणजे मला माहितीच होतं छान असणार आणि छानच टेस्ट.
अप्रतिम. चहा तर मी घरी बिलकुल पण पित नाही. घरी ट्राय केलं, याच्यासारखं चहा मला कुठेच नाही भेटलं. साऊथ इंडियन सारखं काहीच कुठेच भेटत नाही. आणि हे स्पंज डोसा आहे, त्याला बेनी डोसा इकडे नाव आहे. बेनी डोसा एकदम मस्त, एकदम अप्रतिम बोलू शकतो याला. छान आहे, खरं सुंदर आहे. आणि स्वीटीला पण खूप डोसा आवडलाय. स्वीटी डोसा आवडला ना तुला खूप? हे बघा, हे बघा. डोसा लवर डोसा. आणि तिला घरी केलेला डोसा पण खूप आवडतो. जेव्हा पण चिकूला डोसा पण करेल तिला डोसा ती आवडतो. खूप आवडीने खातो. मी छान करते ना. हे काय छानच करते. छान नाही करत, रेडीमेडचे पीठ असतं त्याचं बनवते. सगळे तेच करतात. मला तसं पण बनवता येतं, पण आता जर आलंय आपल्याकडे ते तर कशाला करायचं ना. तर आम्ही कधी खाल्लं नाहीये बनवलं, तर माहित नाही. ये ना मग खायला, छान बनवत. तुला तर पाहिजे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. आणि गुड्डूचं नेहमीच आहे, जिथे पण जाईल ना तिकडचं स्पेशालिटी सोडतो आणि वेगळंच काहीतरी मागवतो. आणि नंतर मग बोलतो, अंकल मी तेच मागवायला पाहिजे होतं. जेव्हा पण मी सांगेल तेव्हा ते ऐकत नाही. तो एस्थेटिक आहे ना आमचा गुड्डू, तर सगळं डिफरंट करायचं असतं. ब्रेकफास्ट नव्हता केला तर डिरेक्टली आता ब्रंच झाला इकडे. तर मस्त असा हेवी ब्रंच आमचा झालेला आहे. शोभाने एकदम ओके झालं. हा, कारण आणि आम्ही मस्त 5 जण आहे. आम्ही नक्की झालं, खूप छान रेटिंग देईल. खूप आवडलं मला, टेस्ट पण आवडली, आणि ॲम्बियन्स पण आवडलं. तुम्हाला पण सजेस्ट करेल, जर कधी या आसपास इकडे असेल एचसी रोडला वगैरे तर नक्की इकडे व्हिजिट करा. अण्णा फक्त ब्रेकफास्ट ब्रंचसाठी इकडे येऊ शकता तुम्ही. बेस्ट आहे इकडे. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलं. मला बेस्ट खूप आवडलं एक्सपिरियन्स होता. ambience, खरंच. हो मला पण. आणि खूप छान असं फ्रेश फील झालं. ओपन आहे. इव्हनिंगला लाईट्स वगैरे पण, इव्हनिंगला पण मस्त आणि दिसत नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच येईल इकडे. जर आसपास कधी आलो तर नक्की इकडे येईलच. येणार. हा. एकदा श्रुतीला एक आवडलं तर ती रिटर्न येणारच. तुमचं श्रुतीचं सेम असंच आहे, जिथं तिला आवडतं ना तर तिथे ती घेऊनच येते. आणि रिस्क नाही घेऊ शकत पुढच्या हा, बाबतीत. आणि एकाच ठिकाणी तिला सारखं यायला खूप आवडतं. मी तिला आणि सांगत त्यांना असतो. नाही आवडत. हा, बाकी आपण खूप डिफरंट आहे ना दोघं. हो खूप 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 डिफरंट आहे आम्ही दोघं. आमचे चॉईसेस पण खूप वेगवेगळे आहेत. आणि आम्ही दोघं पण खूप डिफरंट आहे. Same, but different. But still same. हो, जे मला आवडतं तिला नाही आवडत आणि तिला जे आवडतं ते मला नाही आवडत. पण यांना जे आवडतं आणि ते मला खूप साऱ्या गोष्टींमध्ये होतं असं की ती जे सजेस्ट करते ते मला नको असतं आणि मी जे सजेस्ट करेल ते तिला नको पण असतं. शेवटी माझंच ऐकलं जातं, माझ्याच चॉईसनुसार. हे बोलण्यापुरतं आहे, ऐकायला माझंच लागतं. चलो. तर गाईज आता आम्ही घरी आलो आहे आणि पटापट आम्ही रील एडिट करत होतो. तर रील पण आपली फायनली रेडी झाली आहे. इन्स्टाला जर फॉलो करत असेल तर तुम्हाला ही रील पाहायला मिळेल. नसेल करत तर माझ्या बायोवरती इन्स्टाची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि फॉलो करा. आणि फोटोज पण रेडी होतात ते एडिट होऊन. सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ आम्ही पोस्ट करत राहणार आहे. मला थोडंसं ट्रेडिशनल पाहिजे होतं, स्वीटीचा ट्रेडिशनल वेअर पाहिजे होता, म्हणून आम्ही त्यासाठी फॅब्रिक चूज केलं आणि मामांनी खूप छानपणे डिझाईन करून आपल्याला स्टिच करून दिलंय. तर मला खूप आवडलं. आजचं वाला श्रुतीचं चॉईस होतं आणि जे उद्या असणार तिचं बर्थडे पार्टीचं आउटफिट ते माझं चॉईस आहे. ते प्रत्येक कमेंटला रिप्लाय करू. कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पाहायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉग. आणि जर आता नवीन असाल तर जुने ब्लॉग्स पण पहा. जर इथपर्यंत ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर थँक्यू सो मच. आणि आता नेक्स्ट ब्लॉग आपल्यासोबत लवकरच शेअर होणार आहे, त्यासाठी वेट करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.